काहीच अडचण नाही ना. माझं हे काम कशामुळे अडकलंय आणि काम माझं कशामुळे होत नाही सांगा मला. तुम्ही ऑफिस आहे अधिकारी, तुम्ही बसलेले आहेत. मी गेल्या 6 महिन्यापासून चक्र मारतोय. 5 वेळा फॉर्म भरलेत मी फॉर्म बरोबर वैतागलो. 10 वेळा येऊन गेलोय. मला कारण सांगा माझं काम कशामुळे अडकलंय. मी महानगरपालिकेला टॅक्स भरतो. मी महानगरपालिकेत सगळं काम करतो. माझा टॅक्स जातो. मला सांगा कशामुळे अडकलंय. सांगा, माझे डॉक्युमेंट आहे. हे हॉस्पिटलचं लेटर मी आणलंय. ऐका ना, हे हॉस्पिटलचं लेटर आणलंय. मी स्वतः अर्ज दिलाय. परत चुकलेला पत्ता भरून दिलाय आणि 18 तारखेला 2ऱ्या महिन्यात मी फॉर्म भरून दिलाय. हे माझा मुलगा आहे शौर्य ढगे. मी वाघोलीला राहतो. आज मला याचं आधार कार्ड बनवता येत नाहीये. तुम्ही महानगरपालिकेत बसलेले आहेत, मला उत्तर द्या. हा द्या, उत्तर द्या. मुळात तुमचं हॉस्पिटलमध्ये हा. बाळाचा जन्म हा, झाला, हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला. फॉर्म भरला फॉर्म, तिथे पत्ता टाकला. नोंद हॉस्पिटलने केली. हॉस्पिटल हॉस्पिटलने ऍड्रेस टाकायला ठीक पाहिजे. आहे, हॉस्पिटलने ऍड्रेस नाही टाकला. हे दाखला बनवला कोणी? दाखला तुम्ही बनवला? नोंद त्यांनीच केली. सगळं नोंद त्यांच्याकडेच. ऐका, दाखलं नाव तुम्ही टाकलं. दाखला तुम्ही केलाय ना तयार. बाळाचं नाव फक्त इथून चढतं. बाळाचं नाव इथून ऍड होतं. हा, पण जी खालची एंट्री आहे, मूळ सगळं आई वडिलांचे नाव, ऍड्रेस वगैरे हॉस्पिटल मधूनच येतं ना. मग मी त्याच्यासाठी लेटर आणून दिले हॉस्पिटल तुम्हाला. त्याला काय प्रोसेस वगैरे असेल ऐका ना, 4 तारखेला 3ऱ्या महिन्यात मी लेटर आणून दिले. असं व्हिडिओ काढताय ना, तसं त्या GR कडे जावा. जीआर नाही तर महाराष्ट्र शासनाचा GR वाचा. 3 तास बसून ठेवलं इथं बाहेर. तुम्ही GR वाचा ना. जीआरचा काय विषय? माझं सगळं डॉक्युमेंट दिलं तुम्हाला. GR वाचा. ऐका ना, मी सांगतोय, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट दिलेले. GR वाचा, तुम्हाला लक्षात येईल लगेच. जीआर वाचायचा विषय नाही. मी तुम्हाला 6 वेळा का बोलवलं? का नाही? तुम्ही मला हे लेटर का नाही लावलं? सगळं देणंच आहे ना. हा, मग मी हे लेटर दिलं. तुम्ही मला हे चुकीचा फॉर्म का भरायला लावला? कुठला फॉर्म का भरायला लावला तुम्हाला? महानगरपालिकेचा सोय घोषणापत्राचा फॉर्म तुम्ही भरायला लावला मला. चुकीचं नाहीये ना. मग हे पत्र फॉर्म भरलं पण का नाही झालं? दुरुस्तीचं आहे हे प्रोसेस. तुम्हाला ह्या प्रोसेसनं जायच लागणार. तरी पण का नाही झालं? मग प्रोसेस फॉर्म भरून सुद्धा का नाही झालं? ते सांगतोय, तुम्ही ते बाहेर एकदा GR वाचा. हा. तुम्हाला लक्षात येईल. जीआर वाचायचा संबंधच संबंध नाही. येतो ना दादा. असं दाखला तुम्ही बनवलाय ना. अहो, दाखला आम्ही नाही बनवला. मग कोणी बनवला काय? दाखला? आम्ही काय दाखला कोणी आई बनवला? बोलायचं का उगाच विनाकारण? बोलायचा त्रास होतोय. 6 वेळा येऊन गेलो इथे. मी 6 वेळा येऊन गेलो. 4 तास बसलो इथं. तुम्ही असं साहेब तुम्ही काय म्हणले मला त्या दिवशी? तुम्ही त्या दिवशी मला म्हणले 5 मिनिटात करून देतो. तिथं मला काय म्हणले? 5 मिनिटात करून देतो म्हणले. आज जर 5 महिने झाले मी चक्र मारतोय, काय भाव वाटे का मी? तुम्ही स्वतः बोलले मला तिथे बाहेर 5 मिनिटं करून देतो म्हणून. माणसाला 50 वेळा यायला लावायचं, माणसाच्या याच्यात चुका काढायच्या. वैतागतो माणूस. एखादा आत्महत्या केला तुम्ही देणार आहे का? आज माझ्या पोराचं आधार कार्ड निघत नाही, काय करायचं? मी बाप म्हणून महानगरपालिकेत जन्म घेऊन त्यांनी चुकी केली का? चुकी नाही केली. मग? आम्ही तुम्हाला काही दोष पण देत नाही. मग